कालच्या खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलंय। आज माझा नाही पण उद्या माझा नक्की आहे, तोपर्यंत सोसावे लागेल, सहन करावे लागेल। उद्धव ठाकरे यांनी बैठकीमध्ये हे वक्तव्य केलंय। जे बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेत त्यांना पश्चाताप होईल, पण त्यावेळी वेळ गेलेली असेल। पक्षामध्ये 4 वर्षांपूर्वी मोठी फूट पडली, 40 आमदार फुटले। मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, सर्वांना कळतं समजतं ते मला माहित नव्हतं का, पण मला त्याची कुणकुण होती। मी कोणालाच बोललो नव्हतो, दबाव टाकला नाही, त्यांच्या घोटाळ्याच्या फाईल तयार केल्या नाहीत। ज्यांना जायचं आहे त्यांना जोर जबरदस्तीने हात धरून थांबवण्यात काय अर्थ आहे? ज्याला जायचं आहे त्यानं खुशाल जावं, त्याला भलं व्हावं असंच मी म्हणेन। या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडून। सुमित, काल खासदारांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंकडून हे विधान करण्यात आलंय, खासदारांना मार्गदर्शनही करण्यात आलंय। उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये खासदारांना मार्गदर्शन केलंय। आजचा दिवस माझा नाही पण उद्या नक्की माझा आहे, तोपर्यंत सोसावं लागेल असं ते खासदारांना म्हणालेत। तर या बैठकीमध्ये त्यांनी बाळासाहेबांची सुद्धा आठवण काढली। जे बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेत त्यांना पश्चाताप होईल, पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल असं सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलंय। पक्षामध्ये 4 वर्षांपूर्वी मोठी फूट पडली, 40 आमदार फुटले, तेव्हा मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, सर्वांना कळतं समजतं ते मला माहित नव्हतं का, असं सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलंय। तर त्यांना त्याची कुणकुण होती असं सुद्धा ते म्हणालेत। पण मी कोणालाच बोललो नाही, दबाव टाकला नाही, त्यांच्या घोटाळ्याच्या फाईल तयार केल्या नाहीत आणि ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलंय। ज्यांना जायचं आहे त्यांना जोर जबरदस्तीने हात धरून थांबवण्यात काय अर्थ आहे? ज्याला जायचं त्यांनी खुशाल जावं, त्याचं भलं व्हावं असंच मी म्हणेन, असं त्यांनी खासदारांना उद्देशून वक्तव्य केलंय। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडून। सुमित, काल महत्त्वाची बैठक झाली, या बैठकीमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विधान सुद्धा केलेलं आहे खासदारांना उद्देशून, काय अधिकची माहिती? खरं तर काल ही बैठक झाली आणि या बैठकीत उद्धव ठाकरेंनी 2022ला जे झालं त्याची पुनरावृत्ती होईल किंवा काय होईल त्यावरच भाष्य केलेलं आहे। त्यांनी म्हणताना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मला याआधी देखील कुणकुण होती, ज्यावेळेला 2022 मध्ये आमदार फुटणार होते, पण मी कोणालाही थांबवलं नाही। बाळासाहेबांची शिवसेना पक्ष सोडून गेलेल्यांना व्हायचा तो त्रास नंतर होईलच, पण मी कधी कोणाला अडवलं नाही, तोच कदाचित संदेश त्यांनी आजचा प्रयत्न केलेला आहे। निश्चितच सुमित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।